वेलकम टू माय ब्लॉग. आणि मी आज आहे भिलारमध्ये. रात्रीचं फंक्शन अटेंड केल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी इथं राहिलो या घरामध्ये. आणि याच्या आजूबाजू तुम्ही बघू शकता पूर्ण स्ट्रॉबेरीची शेती आहे. तुम्हाला दाखवतो स्ट्रॉबेरीची शेती. ही पूर्ण स्ट्रॉबेरीची शेती आहे इथं. ते आहे गहू आणि याच्या मध्ये मध्ये कांदा लावलेला आहे. एकंदरीत मिश्र शेती करतात. स्ट्रॉबेरीज बघू शकता. एकंदरीत हा सीझन असतो जेव्हा स्ट्रॉबेरीचं उत्पन्न काढतात. एकदा का गरमी चालू झाली त्या टाइमला स्ट्रॉबेरी येत नाही, येते पण थोडं कमी प्रमाणात असते आणि जसं उत्पन्न मिळत नाही जसं आता भेटतंय. स्ट्रॉबेरी तोडू तरी शकत नाही कारण शेतकरी पाठ लागतील नक्कीच. बघू शकता तुम्ही. आणि हे इथून पुढं हे तुम्हाला दिसतं, इथून पुढं दरी आहे. तिकडं आता जाता येणार नाही मला कारण अलाउड नाही आहे शेतीमध्ये हिंडणं. आणि हे इथं आमची मावशी वगैरे राहते. मस्त वाटतं. नक्की विजिट करा भिलारला. भिलार हे एक पुस्तकांचं गाव आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक घरामध्ये लायब्ररी भेटेल. इथून एक अर्धा किलोमीटर आतमध्ये आहे. हे बाहेरच्या साईडला आहे त्याच्यामुळे इकडं आसपास नाही आहेत लायब्ररी. पण तुम्ही जर भिलार गावामध्ये गेला तर तुम्हाला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्हाला लायब्ररी भेटणार म्हणजे भेटणारच. चला भेटू लवकरच. आता आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. क्षेत्र महाबळेश्वर आणि काही मेन पॉईंट्स आहेत ते बघू. तिथं तुम्हाला दाखवतोच.
येणार आहे 4 किलो नंतर येऊन मी आज संध्याकाळी निघणार आहे. हां ठीक आहे, परत येताना घेऊन जातो. थोडी कच्ची पण ठेवा म्हणजे 2-2.5 किलो पिकलेली पाहिजेत. हां नाही 3 किलो पिकलेली आणि 1 किलो याची 4 किलो करा टोटल. हां
आम्ही पोचलो आहे किड्स पॉईंटला. तुम्हाला दाखवतो. बघू शकता एक चांगला व्ह्यू आहे व्हॅलीचा. एको पॉइंट. कुठला गड आहे? कमळगड आहे. आम्ही 4 जण गाडीवरून आलोय आणि बाकीची जी ही मंडळी दिसते आमची सगळी ही मागे जोड दिसतात ती सगळी कारगडीमधून आलेत फिरायला. एलिफंट पॉइंट. एलिफंट म्हणजे हत्ती आणि हत्तीचं तोंड तिकडून बघितलेस तर पूर्ण हत्तीसारखं वाटतो म्हणून त्याला एलिफंट पॉइंट म्हणतात. या पॉइंटला एलिफंट हेड पॉइंट तसेच नीडल होल पॉइंट म्हणतात. आता इथून आम्ही चालू क्षेत्र महाबळेश्वरला, तिथं जाऊन भेटू. आम्ही आता पोहोचलो आहे आर्थर सीट पॉइंटला आणि या पॉइंटचं नाव सर जॉर्ज आर्थर यांच्या नावावर ठेवलेलं आहे. तिथे एक शिलालेख दाखवतो, हे बघू शकता. आर्थर सीट पॉइंटला क्वीन ऑफ ऑल पॉइंट्स म्हणतात. हा पॉइंट महाबळेश्वर मधला सगळ्यात चांगला पॉइंट असं म्हणतात. चला चला बघू हा पॉइंट. एको पॉइंट, कॅसल रॉक एको पॉइंट आहे. इथं तुम्ही ओरडला तर आवाज परत येतो. आता आर्थर सेट पॉईंट बघून आम्ही चाललो आहे क्षेत्र महाबळेश्वरला. काही प्लॅनमध्ये चेंजेस झाले त्याच्यामुळे आम्ही आत्ता आर्थर सेट पॉईंट बघून क्षेत्र महाबळेश्वरला जातो आहे.
तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की 2-3 दिवसाची सुट्टी घेऊन या, कारण महाबळेश्वर जर फिरायचं असेल तर 2 ते 3 दिवस तुम्हाला नक्की लागणार. महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी खूप काही आहे. नक्की विजिट करा महाबळेश्वरला. आता आम्ही पोहोचलो आहे क्षेत्र महाबळेश्वरला, जिथं 5 नद्यांचा उगम होतो. आतमध्ये मंदिरमध्ये फोटो काढण्याला अलाउड नाही आहे, तरी बाहेरून प्रवेशद्वार दाखवेन आणि आतमध्ये जर फोटो वगैरे काढायला मिळाले, बाहेरून मंदिराचे फोटो वगैरे दाखवेन. हे प्रवेशद्वार, हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि इथून सगळ्या मंदिरांची सुरुवात होते. महाबळेश्वर हे एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे आणि तसेच थंड हवेचे ठिकाणी, त्याच्यामुळे इथे पर्यटकांची कायमच गर्दी असते. महाबळेश्वर हे समुद्री सपाटीपासून 4,439 फूट उंचीवर आहे. इथे प्राचीन महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर आणि कृष्णाबाई मंदिर यासारखी वास्तुकलेची हेमाडपंथी मंदिर आहेत. हे आहे पंचगंगा मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. हे आहे पंचगंगा मंदिर. आतमध्ये फोटो काढायला परमिशन नाही, त्यामुळे मी हा फोटो अपलोड केला आहे. या मंदिरामध्ये कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नदींचा उगम होतो. त्यामुळे या मंदिराला पंचगंगा मंदिर असे म्हणतात. या मंदिराची पूर्ण जी वास्तू आहे ती दगडी बांधकामामध्ये केलेली आहे आणि हे हेमाडपंथी वास्तुकलेचे मंदिर आहे. इथून आम्ही क्षेत्र महाबळेश्वर मंदिराला जातो. हे आहे क्षेत्र महाबळेश्वर मंदिर. येथे महाबल महादेवांची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार येथे अतिबल आणि महाबल नावचे राक्षस होते. अतिबल राक्षसाचा वध भगवान विष्णूंनी केला, पण महाबल राक्षसाला इच्छा मृत्यूचे वरदान होते. महादेवाने आदिशक्तीच्या मदतीने त्याच्या इच्छेनुसार त्याचा वध केला. त्यावेळी महाबलने या पर्वतावर महादेवांचे वास्तव्य असावे अशी इच्छा मागितली आणि त्याच्या नावावरून या जागेला महाबळेश्वर म्हटले जाते. हे आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर शिवलिंग. हे शिवलिंग मानवनिर्मित नसून स्वयंभू आहे आणि त्याचा आकार हा रुद्राक्षासारखा आहे. मंदिरात शिवलिंग तसेच डमरू, त्रिशूळ आणि रुद्राक्ष आहेत. येथे महादेवांचा पलंग देखील आहे, जो दररोज सकाळी चुरगळलेला आढळतो. अशी मान्यता आहे की येथे भगवान महादेव दररोज रात्री विश्रांती करतात. आता इथून आम्ही जाऊया कृष्णाबाई मंदिराला. हा आहे कृष्णाबाई मंदिराचा परिसर. दरीला लागून असलेले हे मंदिर स्वतःच एक रहस्य आहे. मंदिराचे बांधकाम हे तिन्ही बाजूने भिंती आणि समोरील बाजू मोकळी आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला एक कुंड आहे, जिथून कृष्णा नदीचा उगम होतो. आता ट्रिप संपून आम्ही परत चाललो आहे. भेटू लवकरच. भिलार, महाबळेश्वर, क्षेत्र महाबळेश्वर आणि काही पॉईंट्स फिरून आता मी परत चाललो आहे पुण्याला. रात्रीचे 10:30 वाजले आहेत आणि मी आता निघतोय. एकटाच आहे. चला भेटू लवकरच.